एकदा महान ऋषींमध्ये एक प्रश्न निर्माण झाला. सृष्टीतील सर्वश्रेष्ठ देव कोण? ब्रह्मा, विष्णू की महेश? वाद वाढत गेला. निर्णयासाठी भृगु ऋषींना पाठवण्यात आलं, कारण ते निर्भय आणि निष्पक्ष होते. पहिल्यांदा ते ब्रह्मदेवांकडे गेले. त्यांनी नमस्कार केला नाही, ना आदर दाखवला. ब्रह्मदेवांच्या मनात राग उसळला, पण त्यांनी तो आवरला. मग ते गेले शिवाकडे. त्यांनी शिवांचा अपमान केला. शिव क्रोधाने पेटले, त्रिशूळ उचलण्या इतपत संतापले. पार्वतीने त्यांना शांत केले. आता शेवटी भृगु ऋषी विष्णूंकडे गेले. ते सरळ जाऊन विष्णूंच्या छातीवरच लात मारली. क्षणभरासाठी संपूर्ण विश्व स्तब्ध झालं. पण विष्णू उठले. नम्रतेने भृगूंचे पाय हातात घेत म्हणाले, तुमचा पाय लागला असेल, माझी छाती कठीण आहे. तुमच्या पायाला लागलं तर नाही ना? त्याच क्षणी भृगूंच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांना उमगलं, खरी श्रेष्ठता सामर्थ्यात नसते, अहंकार नसण्यात असते. ही कथा खोल तत्वज्ञान सांगते. ब्रह्मा निर्माणाचे प्रतीक, शिव संहाराचे, पण विष्णू पालनाचे. पालन करणाऱ्याला सर्वात जास्त सहनशीलता लागते. आज आपण सोशल मीडियावर चर्चेत, नात्यात थोडासा विरोध झाला की भडकतो. आपल्याला वाटतं जोरात उत्तर देणं म्हणजेच ताकद. पण अध्यात्म सांगतं प्रतिक्रिया देणं सोपं असतं, पण प्रतिसाद देणं कठीण. भृगूंची परीक्षा आपल्याला शिकवते की जो अपमानातही शांत राहतो, जो शक्ती असूनही नम्र राहतो, तोच खरा श्रेष्ठ असतो.